उद्या बाबा माझा भंडारा आहे. उद्या सकाळी पहाटे पण आपल्याला आदमापर्यंत पोचायला लागते बघ. आपण पहाटेपर्यंत पोहोचणार, खरं बाळमामाच्या भंडारा आपल्या अंगावर पडलाच पाहिजे. होय पडलाच पाहिजे. विचारा की ए मामा, बाळूमामाला जायचा रस्ता हेच नव्ह. मला जरा पाणी प्यायला पाहिजे. ए बाबांदा तुझ्याकडे पाणी दे. मी तर का माझ्याकडे पाणी आहे, तर मी कधी येणार नाही मला उद्यापर्यंत आमचा प्रवास आहे. तुझ्याकडे दे बाबा. मी ना आवाज येणार, मला लागते पाणी. अरे या मामाला पाणी पाहिजे आहे. आपल्या तिघांच्याकडे पाणी असून कोण द्यायला तयार नाही. मग देणार कोण पाणी? हे बघ, मी काय देणार नाही, तू देणार दे. मी चालू बाबा, चल रे. तुझ्याकडे तर पाणी दे रे. मामा आमच्याकडे काय पाणी नाही, आम्ही जातो. ए, चला रे. नाही होय, बघतो की मी. मामा त्यांच्याकडे म्हणे तुम्ही. मी आदमापूरचा. मग इकडे कोणी गेलं का? मी असाच फिरत असतोय. इथेच भेटेल बाबा. तुझं बघ, जातो मी आता. ए बाबांदा मी हो मामा, इकडे कुठं आलायचा? पाणी पाहिजे रे पोरांनो, नरड्याला कोरड पडली आहे माझ्या. ए बाबांदा ह्यो म्हातारा इथं पण पाणी मागायला आहे. चल बाबा. अरे कोल्हापूरला नाव रे. माझ्या नावानं तर सांगायचा उद्देश हा आहे की काय मिळते म्हणून आदमापूरला येऊ नका. अंधश्रद्धा कुठलीही बाळगू नका. बाळूमामा तुमच्या आयुष्यात येऊन काहीतरी चमत्कार करतील असा कुठलाही भाव इथं निर्माण करू नका. तुम्ही कष्ट करा. कष्टावर सगळं काय केलेलं आहे ठरलेलं आहे. रस्त्यात असणारा जो भिकारी आहे, जो भुकेनं व्याकुळ झालाय, त्याच्या शरीरात सुद्धा बाळूमामांचा अंश आहे. लक्षात ठेवा, मामांनी तुम्हाला मागणाऱ्यांच्या यादीत नाही, मामांनी तुम्हाला देणाऱ्यांच्या यादीत बसवलेलं. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे भक्तीचे दोन प्रकार आहेत. बाळूमामा किंवा मागणारा व्यक्ती कुठल्याही रूपात येऊ शकतो. बाळूमामा कुठल्याही रूपात येऊ शकतो, त्याला तुम्ही मदत करायची आहे. बाळूमामा कुठल्याही रूपात येऊ शकतो. बाळूमामा कुठल्याही रूपात येऊ शकतो.